भाग घ्या तुम्ही, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण ही गोष्ट अशक्य नाहीये का? देविकासाठी काहीच अशक्य नाहीये. आम्ही उद्याच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार म्हणजे करणार, हे ठरलंय. आता उद्या बघूच तुझी कुठली सून जिंकते. पण घरी एखादा साधा पदार्थ सुद्धा करण्याची सवय नाही त्यांना, आणि ह्या बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये एकदम पुरणपोळ्या करणार म्हणजे त्यांची फजिती व्हायला नको, एवढंच म्हणणं आहे माझं. नाही, पण त्या फारच कॉन्फिडेंट दिसत होत्या. हो, म्हणजे आणखीनच भीती. म्हणजे उद्याच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण हरणार? सिमरन, आत्ताच तू म्हणालीस ना मी जीनियस आहे म्हणून. हा, मग आपली मान खाली नाही जाणार, अरुची जाणार. उद्या मी असा बंदोबस्त करणार आहे की कुठल्याही परिस्थितीत अरु ही स्पर्धा जिंकूच शकणार नाही. आपण नाही हरणार, अरु हरेल. आणि ती फक्त हरणार नाही तर पूर्ण सोसायटी समोर तिची नामुष्की सुद्धा होईल. कशी 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 काकीजी? बघ तू, लवकरच कळेल. उघ्या काकीजी. सॉरी सॉरी सॉरी, तुमचं काम झालं का काकीजी? झालं. त्यांच्या डाळीचा डबा घेऊन ये जा. ठीक आहे. तू गुळ किसून घे, मी डाळ शिजत घालते तोपर्यंत. सिमरन, तू कुठली डाळ पळवलीस? काकीजी वही वाली आहे, येलो वाली, छोटी छोटी असते ना तेच. सिमरन, बावळट घातलास ना घोळ. अगं ती छोटी येलो डाळ म्हणजे ती मुगाची डाळ असेल. तू ना एक काम धाड करत नाही खरंच. एक लक्षात घ्या थर्मा, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाकडे ना 3च गोष्टी असतात: शिक्षण, मेहनत आणि स्वाभिमान. आणि शिक्षण आणि मेहनत तर का आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, पण तुमच्या स्वाभिमानाला जर कुठे धक्का लागत असेल तर अशा ठिकाणी अजिबात काम करायचं नाही, अजिबात. अगदी योग्य तोच निर्णय घेतलायस. थोडी अडचण होईल आपली, पण ठीक आहे. नोकरी सोडलीस ना तू, हे बरं केलंस तू. हो, पण बाबा मला तुम्हाला तेच सांगायचं होतं की तुम्ही काळजी करू नका. मी दुसरी नोकरी शोधतोय आणि मला लवकरच चांगली नोकरी मिळेल. अरे हो, मिळणारच. का नाही मिळणार? ती कशी नाही मिळणार? हा, मिळणार. फक्त बाबा तुम्ही आईला प्लीज काही सांगू नका. नाही म्हणजे ती उगाच टेन्शन घेईल ना म्हणून. नाही, ठीक आहे, मी नाही सांगणार. नाही सांग. काय ना, हल्ली आपल्या सगळ्यांवरच कायम कसला ना कसला तरी ताण आहेच. कधी कधी हा ताण देणारे बाहेरचे असतात, कधी आपल्याच घरातले. तुझ्या बरोबर माझा प्लॅन बी नेहमी तयार असतो, कारण मला माहितीये तू कधीही घोळ घालू शकतेस. तरी नशीब की आपण मिक्सर लपवण्यात सक्सेसफुल झालो. अरु आज मिक्सर शिवाय डाळ काही वाटू शकणार नाही, आणि सोसायटीतल्या सगळ्याच बायकांना आज मिक्सर लागणार, म्हणून अरुला कोणीही मिक्सर देणार नाही. कळलं? मतलब अपना प्लान इज ऑन. येस.
अरे देखो ना सुगंधा क्या कर रही है. अरे सुगंधा आओ ना. अगो, अरे काय बोल जरा. एवढ्या जोरात जोरात काय बोलवतेस तिला. आपला ऑन असलेला प्लॅन ऑफ होईल हे कळत नाहीये का तुला. गप्प बस थोडा वेळ. सुगंधा मी सांगितलेलं आणलंयस ना. पैकी मॅडम आणलंय. डाळ व्यवस्थित गार झाले हं आता. वाटून घेऊया. मिक्सर आणतेस का जरा. हो. नाही हो, इथे नाहीये मिक्सर. अगं आहे, नसेल कसा. मग दुसरीकडे कुठे ठेवलाय का? असा कुठे जाणार आहे. तिथे असेल अगं, नीट बघ जरा. नाही हो आई. थांब, म्हणजे वेळ वाया घालवू नको तो मिक्सर शोधण्यात. काकू मी शेजाऱ्यांकडून आणू का? अगं नाही नाही नको. आज स्पर्धा आहे, सगळ्यांनाच लागणार मिक्सर. नको नको, राहू दे, बघूया. मग आई आता कसं करूया आपण? पुरण यंत्र आहे ना आपल्याकडे. अच्छा, पुरण यंत्र आहे का? मग तर प्रश्नच मिटला. बरं झालं, नंतर आपण विचार करत बसू, शोधत बसू की मिक्सर नेमकं गेला कुठे. अगं अशी कशी सांडली. अहो, ही काहीतरी घ्यायला गेली आणि सगळी डाळ सांडवून टाकली. सॉरी सॉरी. अहो मी मुद्दाम नाही केलं. नाही 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 काकू, माझं लक्ष होतं. तिने मुद्दामूनच सगळी डाळ सांडली. हे पूर्वा काहीतरीच काय बोलतेय. ती मुद्दामून कशाला करेल हे सगळं. तुझं लक्ष अभ्यासात असलं पाहिजे ना. इथे तिथे कशाला लक्ष तुझं. अगदी खरं सांग मला, तू मुद्दाम पाडलीस ही डाळ? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला. जे बोलायचंय ना ते स्पष्ट बोला अनन्या. तुला हेच म्हणायचंय ना की सुगंधा माझी पर्सनल मेड आहे म्हणून मी तिला सांगितलं हे सगळं करायला, बरोबर. पण मी असं काहीच बोलले नाही. चोराच्या मनात चांदणं असं काही होतंय का. काहीतरीच काय. नाही, स्पष्टच बोलते देविका. आम्ही स्पर्धेत भाग घेणार म्हटल्यावर तू हे असलं काहीतरी करणार त्याचा अंदाज होताच मला. पण मी हार मानणार नाही, लक्षात ठेव. क्या बात आहे आई. अनन्या, एवढ्या लवकर तुम्ही परत पोळ्या बनवल्यात पण. कमाल आहे. अरे जिद्द असली ना की सगळं होत. तू देवाला नैवेद्य दाखव. आमच्या पोळ्या तयार झाल्या. बघा ना कशा झाल्या. तुम्ही खाऊन खाऊन बघा ना. पहिला मान तुमचा. छान झाल्यात ना. अहो, आधीच्या पोळ्या इतक्या छान नव्हत्या झाल्या. या अमेझिंग झाल्यात. आणि खरं तर थँक्स टू सुगंधा फॉर दिस, हो की नाही. कमान पूर्वा, काय ना नेहमी त्याच लोकांसोबत त्याच पद्धतीने सण साजरे करायचे मला खूप बोर होतं, यु नो. पण आता ठरलंय ना.
पूर्वा, मी तुला अजूनही सांगतोय, चल माझ्या बरोबर. मी तुला एक मस्त जागी घेऊन जातो, तुला खूप मज्जा येईल. का तुला माझ्यावरती ट्रस्ट नाही असं आहे का? नाही नाही तसं नाहीये काही. नाही, नो प्रॉब्लेम. मी तुला जास्त फोर्स करणार नाही. इट्स ओके. हॅपी होली. चल बाय. मी येते. ग्रेट. सो स्वीट ऑफ यू. मी सगळ्या स्पर्धकांना विनंती करतेय की त्यांनी आपापले पुरणपोळीचे डबे घेऊन इथे या टेबलवरती ठेवायचे आहेत आणि तिथेच उभं राहायचंय. प्लीज आपापली जागा घ्या प्लीज. चला आपण अनुभवूया की आपल्या सोसायटीतल्या वेगवेगळ्या स्त्रियांनी बनवलेल्या या पुरणपोळ्या किती चविष्ट आणि रुचकर आहेत त्या. मी दोन्ही जजेसना विनंती करते की कृपा करून स्टेजवर या आणि सगळ्यांच्या एक एक पुरणपोळ्या चाखायला सुरुवात करा. या मी केलेल्या पोळ्या नाही आहेत. अहो तुमच्याच डब्यातल्या आहेत, मग ते तुमच्याच असणार ना. अरुणाताई, या पुरणपोळी तुमच्या नव्या सुनबाईने बनवल्यात का? सुनेला स्पर्धेसाठी आणायचं होतं ते निदान पुरणपोळ्या चांगल्या शिकवून तरी आणायचं ना. तुमच्याकडून आम्हाला खूप चांगल्या पुरणपोळ्यांची अपेक्षा होती. मला तर वाटलं होतं फक्त अरुचा अपमान होईल, पण इथे तर लोक अनन्यालाही बोलतायत. उपरवाला जब देता है तो छप्पर फाड़ के देता है ना. आई, आपल्या डब्यातल्या पोळ्या कशा काय बदलल्या? काय माहिती बाई, मला काहीच कळत नाहीये. तुम्ही स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेतला का? हो, ऍक्च्युली ना काकीजींनी ही आर्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. खूप सुंदर, खूप सुंदर, खूपच छान झाली पोळी. हो ना, खरंच खूप छान. म्हणजे या सगळ्या पोळ्या अगदी एकसारख्या लाटल्यात. कुठेही जाड नाही आणि बारीक नाही हं. आणि इतक्या मऊ आहेत की अगदी म्हणजे चावायची गरज नाहीये त्यांना. आणि गोडाचं प्रमाण म्हणाल कुठेही कमी नाही आणि जास्त नाही, एकदम परफेक्ट. मी जरा ही पुरणपोळी चाखून बघू का? हो हो करा ना, खूपच छान झाली, करा. ही पोळी अरुणाताईंच्या हातची आहे. काहीतरीच काय. मी अगदी डोळे झाकून सांगू शकते की ही अरुणाताईंच्या हातचीच पुरणपोळी आहे. अहो मागच्या वर्षी मी त्यांच्याकडे सवाष्ण म्हणून जेवायला गेले होते होळीला आणि अदनमधनं त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्यात मी. ही नक्की अरुणाताईंच्या हातचीच पुरणपोळी आहे. नाही नाही, का? आणि का मी नाही बनवू शकत का? तुम्ही या पोळ्या केल्यात असं तुमचं म्हणणं आहे ना? हो, म्हणजे काय, ऑफकोर्स. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. तुम्ही ते सगळ्यांसमोर या पोळ्या लाटून दाखवा, म्हणजे अशाच पुरणपोळ्या लाटून दाखवा. नाही म्हणजे कोणाच्या मनात अविश्वास आहे असं नको ना म्हणून. हो हो बरोबर आहे. चालेल चालेल. हो नाही नाही, एक मिनिट. असा कुठलाही नियम नाहीये या स्पर्धेचा. मी एकटी नाही करणार हा. माझ्यावर हा मग अन्याय होईल. हो बरोबर आहे. अगं पण शंका तुझ्याच पुरणपोळीविषयी येते ना, इतरांच्या नाही. तुम्हाला असंच वाटतंय ना की अरुने ही स्पर्धा जिंकावी? नाही, जे असेल ते स्पष्ट सांगा. उगाच फाटे फोडू नका, कळलं? तुम्ही उगाच काही बोलताय. एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. मिसेस प्रधान, मी तुमचं म्हणणं सगळं ऐकलंय.
स्पर्धेचे काही नियम असतात, त्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघं काय बघू, तुम्ही सगळेजण आपापल्या जागेवर थांबा. आणि होळीच्या स्पर्धेची विजेती आहे मिसेस देविका कर्णिक. तुझ्या घरच्यांचं पण बरोबरच आहे. तू इतकी सुंदर आहेस म्हटल्यावर त्यांना टेन्शन येणारच. आणि तुझ्या गालावर जो गुलाल लागलाय ना, त्यामुळे तू आणखीन सुंदर दिसतीयस. ओ अजून गेला नाही का? राहू दे ना, खूप क्यूट दिसतेस तू. नाही, ऍक्च्युली रंगात खूप केमिकल्स असतात ना. कबीर बघ ना, गुलाल गेलाय. नाही, थोडस आहे. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आम्ही काहीतरी गडबड केलीये? मी फक्त विचारतेय काकू. काल माझ्या मैत्रिणीकडे जाऊन शिकले मी. आणि पुरणपोळ्या चांगल्या करू शकणारी एकमेव बाई नाहीये अरू जगातली. पण मग पुरणपोळ्या तुम्ही तिथे जाऊन केलात का मैत्रिणीनेच बनवून दिली? अनन्या, हरलेल्या टीमला नेहमी असंच वाटतं की समोरच्या जिंकणाऱ्या टीमने काहीतरी लबाडी केली असेल. अगं बी अ स्पॉट. हे बघ, आम्ही जिंकलो आहोत आणि तुम्ही हरला आहात हे ऍक्सेप्ट करा. काय म्हणजे काय बोलताय त्या? काय खरं काय खोटं काही कळतच नाहीये मला. मला तर दाट संशय येतोय की आपल्या डब्यातल्या पोळ्या देविका काकूंनीच बदलल्या. आणि हे कोणी केलंय, कधी केलंय आणि का केलंय हे मी मात्र शोधून काढ. खूप अभिमान वाटायचा मला अनन्याचा. तिच्या एका डिसिजनमुळे ना तिच्याबद्दलचं मतच बदललंय माझं. आपण सगळं करून बघितलं रे, साम दाम दंड भेद सगळं केलं आपण, पण ही मुलगी बदलतच नाही. मग घरी येणं तर सोड, आता तर ती फोन सुद्धा करत नाही. एवढी दूर गेली ती आपल्यापासून. मला ना काळजी वाटायला लागली आता. जगदीश अनन्या ना कायमची कर्णिकांच्या घरीच राहील बहुतेक असं वाटतंय आता मला. नाही, असं होणार नाही. असं होऊच शकत नाही आणि तसं मी होऊ पण देणार नाही. तू बावळटेस का ग थोडी? एकदा म्हणते हिने आणलेत, एकदा म्हणते हिने नाही आणलेत. ठरव ना एकदा, काय ते आठवत नाही का तुला? बावळट का म्हणतेस मला? मी जेठाणी आहे तुझी आणि तू देवराणी. जो मुंह में आएगा बोलोगी क्या? अगं पण तुला आठवतच नाहीये. मी सांगते ना त्यात साखर होती. गोड होता त्याच्यात, मी सांगते ना. साखर होती म्हणते ना मी. एक मिनिट काय चाललंय काय हे? अहो काकू, हिला आठवतच नाहीये पोळ्यांमध्ये गुळ होता का साखर. मी सांगते साखर होती. अरे क्या चल रहा है? हे बघ, तुला जर एवढं असेल ना तर विचार ना सुगंधाला. काल ती गेली होती लेलेच्या दुकानात पुरणपोळ्या आणायला. चांगल्या होत्या म्हणून आणल्या ना तिने. ऍब्सोल्यूट ट्रूथ. ओ नाही, देविका काकू काय म्हणाला होता तुम्ही? अल्टिमेट ट्रूथ, राईट. अगं सिमरन मूर्ख आहे, तिला काय कळतंय? नाही, एक मिनिट थांबाच ना. आपण लेल्यांच्या दुकानात फोन करून विचारूया, क्लिअर करूया. ए नाही, नको. का? अगं काल होळी होती ना, लेलेंच्या दुकानातून 100 लोकांनी पुरणपोळ्या विकत घेतल्या असतील. आणि तू जे म्हणतेस ते खरंही असलं तरी त्यांच्या कुठे लक्षात राहणार आहे? अहो असू दे ना, सुगंधा गेली होती ना, ती कोणाच्या लक्षात राहणार नाही, हो की नाही? होय की. आणि लेले काका तर माझे भारी दोस्त. आता काय म्हणणं आहे तुमचं?
मी आलेच माझं कामावरून. नाही सुगंधा थांब. आणि आता अगदी खरं खरं सांग, डाळ तू मुद्दाम सांडवली होतीस ना? का असं केलं काकू? देविका, अरे काय काय आहे हे? आणखी किती खालची पातळी गाठणार आहेस तू फक्त जिंकण्याच्या ईर्ष्येसाठी? एक मिनिट, काय काय चाललंय इथे? कोर्ट आहे का हे? साक्षी पुरावे कसले देत आहेत? आणि काय ग अनन्या, तू स्वतःला शेरलॉक होम्स समजायला लागलीस का काय? पण हे खरं नाहीये देविका काकू. साफ खोट आहे. सुगंधाने पुरणपोळ्या आणल्या, पण त्या माझ्याचसाठी आहे कशावरून? कोणाहीसाठी आणू शकते ती? आणि सिमरन काहीही बोलेल, मूर्ख आहे ती. आज अचानक तिच्यावर कसा का विश्वास बसायला लागला तुमचा? हा? आणि अनन्या, तू श्रीमंत घरातून आलीयस, तुला या घरात काहीही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी तुझी मदत करत होते, तर तू माझ्यावरच उलटतेस. तूही यांच्यासारखीच आहेस, स्मॉल माइंड, मिडल क्लास. तुम्हा सगळ्यांबरोबर राहणं म्हणजे शिक्षा आहे, शिक्षा जी इतकी वर्ष भोगत आली आहे मी. काळ्या पाण्याची शिक्षा. आज शेखर आला ना की त्याला सांगतेच मी, कुठेही घेऊन चल पण इथून मला बाहेर काढ. मला राहायचंच नाहीये या खुराड्यात. मी जाणार आहे इथून लवकरात लवकर. तुम्ही इथेच सडत बसणार सगळे. काय एक एक माणसाच्या वृत्ती असतात. शे, सोन्यासारखी नाती असतात, का जपता येत नाहीत एकेकाला? आणि ती जपण्यातच सुख असतं हे हिला कसं कळत नाही? हे बघ अनन्या, हे घरात हे असलं वातावरण असताना आणि माझ्या नोकरीचे प्रॉब्लेम असताना ना मला काहीही साजरं करावंसं वाटत नाही. हा, अथर्व, जेव्हा घरात सण असतो ना, घरातले सगळे प्रॉब्लेम्स विसरून सण साजरा करायचा असतो. कसा माहितीये? अनन्या, काय काय फालतूगिरी आहे, मला नाही आवडत आहे. अरे काय झालं, केवढ्या ना ओरडतोस तिच्यावर? अगं मग काय आई, बघ ना, मला नाही आवडत रंग खेळायला. हे गधड्या पोरीला रडवलास तू. आय एम सॉरी. काही सॉरी वगैरे म्हणू नकोस तू. मीच सॉरी, तुझ्यावर ओरडलो म्हणून. अगं बाई अनन्या, आयुष्यात पहिल्यांदा रंगाला हात लावलाय हा त्याने तुझ्यासाठी. हा, अहो अरे, 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 पाव. तू नसतोस ना इथे म्हणून तुला माहित नाहीये काय काय पॉलिटिक्स चालतं इथे. पॉलिटिक्स? हो, किचन पॉलिटिक्स. इतकी वर्ष अरुणा मला मान खाली घालायला लावत होती, आता तिची जोडीदार अनन्या. दोघी मिळून मला नेहमी वाईट ठरवायचा प्रयत्न करत असतात. हे बघ देविका, काल ज्या काही गोष्टी घडल्या त्यात शंका येण्यासारखं बरंच काही होतं नाही का? मग शंकेवरून डायरेक्ट आरोप करायचे का? अहो पण काकू, सुगंधाने खरं काय ते सगळ्यांसमोर सांगितलं ना. अच्छा, म्हणजे आता माझ्यापेक्षा सुगंधावर जास्त विश्वास बसायला लागलाय का तुमचा? नाही, खूप झालं आता. पाणी डोक्यावरून जाते. शेखर, या घरातून मला बाहेर पडायचंय, तेही लगेच. आणि लगेच पोझिशन मिळेल ना अशीच प्रॉपर्टी बघ.
शेखर जर खरंच घर सोडून गेला तर या घराचा संपूर्ण हप्ता भरण्याची जबाबदारी आपल्यावरच येणार आहे. आपल्यावर म्हणजे अथर्ववर. नाही म्हणजे मला नाही वाटत असं काही होईल. आणि रोहनशी बोलू शकतोच ना आपण. एक मिनिट हा, मी येते. बघितलंस? नाही असं काही होईल असं मला पण वाटत नाहीये. पण जर का झालं तर काय करायचं याचा विचार करायला हवा. मी जरा बोलू का? मी नोकरी करते. अहो नाही म्हणजे मी शिकलेली आहे त्यामुळे मला नोकरी मिळेल लगेच. आणि आता सगळं एकट्या अथर्वावर पडतंय ना. माझा तेवढाच हातभार लागेल घर खर्चात. देतो अर्धा हप्ता देतोय मी, पण आपण इथेच राहतो ना याच घरामध्ये, म्हणून देतोय. अरे मी तेच म्हणते, एकदा आपण इथून बाहेर पडलो ना की मग ते पैसे तुला द्यावे नाही लागणार. तुला आपल्या घरासाठी पैसे द्यावे लागतील, मग ते तू दे ना. ते पैसे खूप जास्त असतील देविका, कळतंय का तुला? शेखर, रात्रीची नोकरी शोध, वाटेल ते कर, पण मला इथे राहायचं नाहीये. ठीक आहे. ही अशी रोजच्या रोज घरात भांडणं कटकट होत राहण्यापेक्षा घेऊ आपण वेगळं घर. जाऊ आज घर बघायला. अरुणा आणि अनन्या दोघी मिळून माझ्या डोक्यावर नाचतायत काय? असा सूड उगवेल ना की आयुष्यात परत कधीच गरबा सुद्धा खेळता येणार नाही. अनु, अगं तुझ्या बाबाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? अचानक कसं तरी करायला लागला ग. मग मी त्याला सरळ इकडे आणलं. डॉक्टर म्हणतात त्याला हार्ट अटॅक येऊन गेलाय. अनन्या शांत हो, डॉक्टर्स वगैरे आहेत तिकडे. डोंट वरी अनु, ही इज आउट ऑफ डेंजर. प्लीज रडू नकोस. तरी मी त्याला म्हणत होते नको अनन्याची एवढी काळजी करू, पण तुझ्या भविष्याची चिंता करण्यात रात्र रात्र जागा असायचा जगदीश. त्या सगळ्या स्ट्रेसचाच हा असा परिणाम झालाय. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे मी रिस्पॉन्सिबल आहे याला. नाही अनु, असं अजिबात नाहीये. अगं हे काय एका घटनेमुळे होत नाही. आणि डॉक्टर म्हणालेत की आपण त्याच्या सगळ्या टेस्ट करणार आहोत. करतील ते, आणि खरं कारण काय आहे ते सुद्धा कळेल आपल्याला. अनु, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही. आपण या सगळ्या परिस्थितीत देवाकडे एवढीच प्रार्थना करू शकतो की बाबा या सगळ्यातून लवकरात लवकर बरा होईल. त्या दिवशी तुम्ही दोघ जण घरी येऊन गेलात त्यावेळी अथर्व बाबाला जे काही बोलला त्याचा त्याला भयंकर त्रास झाला. त्याच रात्री तुम्हाला म्हणाला होता मला कसं तरी होतंय. तो नीट जेवलाही नाही. तुमच्या घरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतातच, त्यात आता अथर्वला नोकरीही नाही, तुला सारखं घरकाम करावं लागतं. या सगळ्याच गोष्टींचं खूप वाईट वाटलं त्याला. बापाला काय ग, त्याला फक्त मुलींचं सुख हवं असतं, अजून काय हवं असतं. अगं पण मम्मा, तुम्हाला वाटते तितकी वाईट नाहीये आमची परिस्थिती. अगं आधीपेक्षा खूप बेटर आहे सिच्युएशन. आणि आईने म्हणजे अथर्वच्या आईने सुद्धा मला ऍक्सेप्ट केलंय. आय नो अथर्वची नोकरी गेली आहे, बट अथर्वला नोकरी मिळेल नवीन.
आय एम शुअर. मिळून मिळून किती चांगली नोकरी मिळणार आहे त्याला. काय माहीत जगदीशच्या डोक्यातून तुझ्याबद्दलची काळजी कशी आणि कधी जाणार आहे. तुम्ही सगळे आता बाहेर थांबा, पेशंटला आराम करू द्या प्लीज. ठीक आहे, चला. देविका, काय खूळ घेतलंस डोक्यात? कशाला उगाच घर सोडायच्या गोष्टी करतेस? मग काय या घरात राहून तुझे आणि तुझ्या सुनेचे टोमणे ऐकत बसायचे का मी आयुष्यभर? म्हणजे मुद्दा आपल्यातला वाद हाच आहे ना. दोन व्यक्ती एकत्र येतात तिथे वाद होतातच देविका, आणि ते सोडवता येतात. मग वाद सोडवायचे की घर सोडून जाण्याची भाषा करायची? अगं त्याशिवाय वाद संपणारच नाहीये. नाही, तुम्ही कधी आयुष्यात बदलणारच नाही. म्हणून मी म्हटलं चला आपण घर बदलूया. आणि शेखर मध्ये धमक आहे, तो चांगलं कमावतो, त्याला जमेल हे सगळं. सगळ्यांना नाही जमत ना अशा उंच उड्या मारायला. अगं पण कशाला एवढी सगळी उठाठेव करायची आपण? काल जे काही झालं त्याला तू जबाबदार आहेस हे मान्य करणं एकदा, म्हणजे संपला विषय. त्या विषयाबद्दल आम्ही पुढे काही बोलणार नाही. जे झालं ते झालं, होऊन गेलं. पण आता तू जे करतेस ते चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं नाही वाटत तुला? या आम्ही काही बोलत नाही, काही बोलत नाही म्हणून या सासू सुना सगळंच बोलून टाकतात. आता अनन्याचा काय संबंध आहे इथे? तिला कशाला उगाच बोलतेस तू? बापरे अरू, अगं कालपर्यंत जी श्रीमंता घरची सून तुला घरातच नको होती, आज तिच्याबद्दल एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये तुला. वाह, बघितलं सिमरन? क्या काकीजी, पैसा किती महत्वाचा असतो ते. आणि श्रीमंत सून असण्याचे फायदे कळायला लागलेत आता आपल्या अरू मॅडमला. म्हणून मी तिला मस्का मारतेय. सिमरन, हे असंच असतं. इतकी वर्ष आमच्याकडे पैसाच नव्हता म्हणून आम्हाला कशी गरजच नाही पडली त्याची, हे दाखवत राहिले हे लोक. आणि आता डोळ्यांसमोर प्रचंड पैसा दिसतोय आणि ते कोण आणू शकतं हेही दिसतंय. तू बघ आता कशी इक्वेशन्स बदलतात ते. काही दिवसात अथर्व धर्माधिकाऱ्यांच्या दिलेल्या सगळ्याच ऑफर स्वीकारेल. बिझनेसमध्ये पार्टनरशिपची ऑफर सुद्धा आणि घर जावई होण्याची ऑफर सुद्धा. तू आता बघच, हळूहळू अथर्व त्याच्या सासऱ्यांचे कसे पाय चेपायला लागतो ते. नाही नाही नाही, पाय चेपायला नाही, चाटायला. आज झालं देविका, हे कसं कसं बोलवतं कसं का तुला हे सगळं? हा, कुठला विषय कुठे घेऊन चाललीस तू? हा, हे बघ देविका, तू काल जो काही खोटेपणा केलास ना त्याचा अथर्व आणि अनन्याशी काहीही संबंध नाहीये. तू तुझं वागणं सुधार ना. कशाला उगाच बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष घालतेस तू? मग तूही आमच्या गोष्टीमध्ये कशाला लक्ष घालतेस? मी सिमरनला सांगत होते ना माझ्या फ्लॅट बद्दल, माझ्या नवीन फ्लॅट बद्दल. मग तू मध्ये कशाला पडलीस? तरी नशीब तुझी ती चमची नाहीये इथे, नाही तर लगेच आली असती चिंग रोखून मारक्या म्हशीसारखी. बाय द वे, आहेत कुठे दोघं? त्या अनन्याच्या वडिलांना अटॅक आलाय म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलेत ते दोघं. व्हॉट, रिअली? चला, मिळालं निमित्त. कशाचं? हो भाऊजी, धर्माधिकारींच्या गुड बुक्स मध्ये जायचं, अजून काय. जगदीश धर्माधिकारी आजारी पडलेत आणि अथर्व तिथे गेलाय. त्यांची मनापासून सेवा करेल तो, आणि मग धर्माधिकारी खुश होतील आणि मागची जेवढी पण भांडणं होती ती सगळी विसरून मोठ्या मनाने अथर्वला जवळ करतील. आणि मग काही दिवसातच तुझी सून तुझ्या मुलाला घेऊन तुझ्या हातातून निसटून जाईल.
बघच हे असंच होणार, रॅदर असंच होतं. हे बघ अरू, नाही या कारणांमुळे अथर्व आणि अनन्या हे घर सोडून गेले तर मग मी हे घर सोडण्याचा विचार कायमचा सोडून देईन. हा नेकलेस मला दिसला आणि मला असं वाटलं की हा नेकलेस फक्त तुझ्या घरात सुंदर दिसेल. सो अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी टू यू. कबीर कशाला? कशासाठी? आता का आणलंयस? मला नकोय. प्लीज असं काही म्हणू नकोस. तुम्हाला आत्ताच म्हणालीस ना तुला जयपूरची ज्वेलरीज खूप आवडतात. सो प्लीज आय इन्सिस्ट. थँक्यू. मे आय हेल्प? अजून एकच पाऊल बस आणि मग अथर्व करणे तुमची बहीण अलगदपणे विक्रांतच्या जाळात अडकणार. तुलाच काय, तुझ्या त्या हुशार आणि सुंदर बायको अनन्याला सुद्धा हिला सोडवता येणार नाही.